नमस्ते. एकेकाळी प्रेम म्हणजे पत्रांची वाट पाहणं, चोरून भेटणं, जन्मभराची साथ अशा पद्धतीने होतं. पण आज प्रेम म्हणजे लेफ्ट राईट स्वाईप करण्यावर आले. मॅच झालं की प्रेम सुरू आणि अनफ्रेंड केलं की संपलं. आजच्या पिढीसाठी प्रेमाची व्याख्या नक्की काय आहे? हे खरोखर प्रेम आहे की फक्त एक सोय, कन्व्हिनियन्स? आज मनशक्ती नेटवर्कवर आपण आजच्या जनरेशनच्या प्रेमाचा कच्चा चिठ्ठा उघडूया. आजच्या प्रेमामध्ये काही नवीन शब्द आलेत. सिच्युएशनशिप म्हणजे नातं आहे पण त्याला काही नाव नाही. घोस्टिंग म्हणजे न सांगता अचानक गायब होणं. सायकोलॉजी सांगते की आजच्या पिढीला कमिटमेंटची भीती वाटते. कारण काय याच्या पाठीमागे? तर आपल्याकडे पर्याय खूप झालेत. एक व्यक्ती आवडली नाही की दुसरं कोणीतरी तयार आहे असं वाटतं. आपण माणसांना वस्तूसारखं रिप्लेस करायला लागलो. सोशल मीडियावर दिसणारं कपल गोल्स आणि प्रत्यक्षातलं आयुष्य याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आजकाल. आज प्रेम हृदयापेक्षा जास्त प्रोफाईलमध्ये अडकलं. म्हणजे आजच्या पिढीच्या प्रेमामध्ये 3 गोष्टींची मोठी कमतरता दिसते. एक म्हणजे पेशन्स. आपल्याला सगळं काही इन्स्टंट हवं आहे आजकाल. भांडण झालं की ते सोडवण्यापेक्षा ब्लॉक करणं सोपं वाटतं आहे. ट्रान्सपरन्सी. ऑनलाईनच्या लास्ट सीन चेक करण्यापेक्षा एकमेकांच्या डोळ्यात बघून बोलणं कमी झालं आहे. प्रयत्न, एफर्ट्स. नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंचे जे प्रयत्न करावे लागतात ना, फक्त महागड्या गिफ्ट्सनी किंवा स्टेटसनी नाते टिकत नाहीत. ती वेळ दिल्याने टिकतात. हेच सगळ्यात महत्त्वाचं विसरलं गेलं. पिढी बदलली आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, पण माणसाची कोणीतरी आपले असावं ही गरज बदललेली नाही. प्रेम म्हणजे फक्त इन्स्टा, रील, फेसबुक असं नाही आहे, तर एकमेकांचे वाईट दिवस सहन करण्याची ताकद आहे. स्क्रीनच्या बाहेर पडा आणि खरं माणूस शोधा. तुमच्या मते प्रेमाची खरी व्याख्या काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच कमेंट्समध्ये हेही नक्की सांगा की मनशक्ती नेटवर्कने पॅरेंटिंगवर, आजकालच्या बदललेल्या पॅरेंटिंगवर बोलण्याची गरज आहे का? जर तुमच्या सगळ्यांकडून जास्त कमेंट्स आले तर आपण पॅरेंटिंगसाठी स्पेशली एक नवीन सिरीज चालू करूयात. धन्यवाद.